Hello students, I am Professor Jadhav PL. Today we will going to discuss about the foundation and its classification. So this is the concept map. एक कन्सेप्ट मॅप या ठिकाणी शो केलेला आहे पहा. कोणतीही बिल्डिंग ज्यावेळेस आपल्याला कन्स्ट्रक्ट करायची असते तर बिल्डिंग प्लॅनचं अप्रूव्हल मिळाल्यानंतर आपण सॉईल एक्सप्लोरेशन करतो. सॉईल एक्सप्लोरेशन म्हणजे सॉईल सॅम्पलिंग, म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे त्या ठिकाणचं सॉईलची सॅम्पल घेऊन आपण लॅबोरेटरीमध्ये त्या सॉईलवरती टेस्ट कंडक्ट करतो. त्या सॉईलच्या इंडेक्स प्रॉपर्टीज आपण कॅल्क्युलेट करतो. त्याचसोबत त्याच्या इंजिनिअरिंग प्रॉपर्टीसुद्धा आपण कॅल्क्युलेट करतो. त्यावरून आपल्याला त्या सॉईलची बेरिंग कॅपॅसिटी कशी आहे याचा एक अंदाज येतो आणि त्यावरून त्या सॉईलवरती किती लोड तो सेफली कॅरी करू शकतो याची देखील आपल्याला आयडिया येते. त्यावरून आपण त्या पर्टिक्युलर एरियामध्ये कुठल्या टाईपचं फाउंडेशन हे योग्य राहील असं आपल्याला ठरवता येतं. बेसिकली फाउंडेशनचे दोन टाईप आहेत. पहिला टाईप आहे शालो फाउंडेशन आणि दुसरा टाईप आहे डीप फाउंडेशन. शालो फाउंडेशनचे परत काही सब टाईप्स पडतात. आयसोलेटेड फुटिंग, राफ्ट फुटिंग, कंबाईन फुटिंग आणि ग्रिलेज फुटिंग. आणि डीप फाउंडेशनचे सुद्धा काही सब टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये पाईल फाउंडेशन, केजन्स आणि वेल फाउंडेशन. तर असे एक कन्सेप्ट मॅप आहे सबस्ट्रक्चरचा, तर ते आपल्याला पाहायचं आहे आज. तर सर्वात प्रथम आपण फाउंडेशन म्हणजे काय तर ते पाहूया. फाउंडेशन इज द लोवेस्ट पार्ट ऑफ स्ट्रक्चर बिलो द ग्राउंड लेवल विच प्रोव्हाइड्स अ बेस फॉर द सुपरस्ट्रक्चर and transmit the load of the superstructure to subsoil safely is known as a foundation. Foundation is a part of a structure which is constructed below the ground level. फाउंडेशन म्हणजे बिल्डिंगचा असा पार्ट जो ग्राउंड लेवलच्या खाली कन्स्ट्रक्ट केलेला असतो किंवा जो सबस्ट्रक्चरचा जो लोवेस्ट पार्ट असतो त्याला आपण फाउंडेशन म्हणतो. जो सुपरस्ट्रक्चरचा लोड कॅरी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी फाउंडेशन प्रोव्हाइड करत असतो. तर ही एक फाउंडेशनची एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. याच्यामध्ये आयसोलेटेड फुटिंग दाखवलेली आहे पहा. फाउंडेशन आपण का प्रोव्हाइड करतो? व्हॉट आर द पर्पजेस ऑफ द फाउंडेशन? वाय वी शुड प्रोव्हाइड द फाउंडेशन बिलो द सब बेस? तर फाउंडेशन प्रोव्हाइड करण्याचं कारण की जो काही स्ट्रक्चरचा लोड आहे तो हार्ड सरफेसवरती ट्रान्समिट करण्यासाठी फाउंडेशन एक मीडियम म्हणून काम करतं. To transfer the load of a structure up to the hard strata. Second purpose is to distribute the load of entire area over the widespread area. Third one is to increase the stability of the structure. Foundation is provided to increasing the stability of the structure. Foundation prevents the lateral movement of the supporting material. If you provide the foundation below the structure, so it should prevent the lateral movement of the supporting material. It also prevent the unequal settlement of the structure and to prevent the sliding and overturning effect. फाउंडेशन प्रोव्हाइड करण्याचं मेन हेतू हा असतो, जो काही स्ट्रक्चरचा लोड आहे तो हार्ड स्टार्टावरती सेफली ट्रान्समिट करायचं जर असेल, आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल तर त्यासाठी आपण फाउंडेशन हे प्रोव्हाइड करत असतो. पहा, स्ट्रक्चरचा जो काही लोड आहे तो लार्ज एरियावरती डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी फाउंडेशन आपण जनरली प्रोव्हाइड करतो. फाउंडेशन प्रोव्हाइड केल्याने स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी इन्क्रीज होते, स्ट्रक्चरची स्ट्रेंथ वाढते आणि जे काही सपोर्टिंग मटेरियलचं लॅटरल मूवमेंट होणार आहे, म्हणजे लॅटरल एस्केपिंग जे होणार असते लोडमुळं, तर ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्याचसोबत स्ट्रक्चरची सेटलमेंट आपण रोखू शकतो, ते प्रिव्हेंट करू शकतो आपण. बेसिकली सेटलमेंट म्हणजेच इट इज द व्हर्टिकल मूवमेंट ऑफ द सबसॉईल इज कॉल्ड एज अ सेटलमेंट. तर कोणत्याही स्ट्रक्चरची सेटलमेंट होत असते. सेटलमेंटचे दोन टाईप आहेत पहा. पहिला टाईप असतो इक्वल सेटलमेंट आणि दुसरा टाईप असतो अनइक्वल सेटलमेंट. तर इक्वल सेटलमेंटमध्ये जो काही सबसॉईलचा जो काही एरिया असतो तो इक्वली सेटल होतो. त्याच्यामुळे स्ट्रक्चरला खूप असं काही डेंजर
क्रिएट होत नाही किंवा जर अनइक्वल सेटलमेंट होत असेल, अनइक्वल सेटलमेंट म्हणजे त्या जमिनीचा कुठला तरी एकच भाग खचतो खाली आणि दुसरा भाग हा खचत नाही, तर असं झाल्यामुळं त्यालाच आपण अनइक्वल सेटलमेंट म्हणतो. जर अनइक्वल सेटलमेंट जर त्या ठिकाणी होत असेल तर स्ट्रक्चरमध्ये क्रॅक्स आपल्याला पाहायला मिळू शकतात, स्ट्रक्चर कोलॅप्स होऊ शकतं, स्ट्रक्चर टिल्ट होऊ शकतं, ओव्हरटर्न होऊ शकतं. तर हे टाळण्यासाठी आपण प्रॉपर फाउंडेशन प्रोव्हाइड करतो. जर प्रॉपर फाउंडेशन जर आपण प्रोव्हाइड केलेलं असेल तर आपण अनइक्वल सेटलमेंट हे टाळू शकतो. त्याचसोबत जी काही स्लायडिंग किंवा ओव्हरटर्निंग हे जे काही इफेक्ट त्या ठिकाणी क्रिएट होत असतात तर ती देखील आपण प्रिव्हेंट करू शकतो जर आपण प्रॉपर फाउंडेशन जर प्रोव्हाइड केलं तर. तर फाउंडेशन म्हणजेच इट इज द पार्ट ऑफ स्ट्रक्चर विच इज कन्स्ट्रक्टेड बिलो द ग्राउंड लेवल विच सपोर्ट्स द सुपरस्ट्रक्चर and the load of the superstructure transferred to the subsoil is called as a foundation. फाउंडेशन का प्रोव्हाइड करतो हे देखील आपण हे आत्ता पाहिले. नेक्स्ट आपल्याला पाहायचे पहा क्लासिफिकेशन ऑफ फाउंडेशन. तर बेसिकली फाउंडेशनचे 2 टाईप पडतात. पहिला टाईप आहे शालो फाउंडेशन आणि दुसरा टाईप आहे पहा डीप फाउंडेशन. पहिला टाईप आहे शालो फाउंडेशन आणि दुसरा टाईप आहे डीप फाउंडेशन. शालो फाउंडेशन म्हणजे ज्यावेळेस एक्सकॅव्हेशनची डेप्थ ही त्याच्या विड्थपेक्षा कमी असते त्यावेळेस त्या टाईपच्या फाउंडेशनला आपण शालो फाउंडेशन म्हणतो. जनरली शालो फाउंडेशनमध्ये एक्सकॅव्हेशनची डेप्थ ही विड्थपेक्षा कमी असते. जनरली आपण म्हणू शकतो 5 ते 6 फुटापर्यंत एक्सकॅव्हेशनची हाईट असते, 5-6 फुटापर्यंत एक्सकॅव्हेशनची हाईट असते. तर आणि डीप फाउंडेशन म्हणजे ज्यावेळेस एक्सकॅव्हेशनची डेप्थ ही त्याच्या विड्थपेक्षा जास्त असते, एक्सकॅव्हेशनची डेप्थ ही त्याच्या विड्थपेक्षा जास्त असते त्यावेळेस त्या फाउंडेशनला आपण डीप फाउंडेशन म्हणतो. डीप फाउंडेशनमध्ये 3 टाईपचे फाउंडेशन येत असतात ज्याच्यामध्ये पाईल फाउंडेशन आपण कदाचित पाहिलं असेल. पाईल फाउंडेशन, केजन फाउंडेशन आणि तिसरा टाईप आहे हा वेल फाउंडेशन. तर हे जे फाउंडेशनचे जे टाईप आहेत ते 1 बाय 1 आपल्याला पाहायचे आहेत पहा. ठीक आहे. तर शालो फाउंडेशन, तर पुन्हा एकदा शालो फाउंडेशन मागं आपण पाहिलं होतं. शालो फाउंडेशनचे 7 टाईप पडतात पहा. मागच्या क्लासिफिकेशनमध्ये फक्त 4च टाईप दाखवलेले आहेत. इथं मी आणखी काही टाईपवरती आपण डिस्कशन करणार आहोत. तर शालो फाउंडेशन म्हणजे असा टाईपचा फाउंडेशन ज्याच्यामध्ये डेप्थ ही त्याच्या विड्थपेक्षा कमी असते, एक्सकॅव्हेशनची डेप्थ ही त्याच्या विड्थपेक्षा कमी असते त्यावेळेस त्या फाउंडेशनला आपण शालो फाउंडेशन म्हणतो. तर त्याच्यामध्ये 7 टाईप पडतात. पहिला टाईप आहे वॉल फुटिंग, सेकंड टाईप आहे आयसोलेटेड फुटिंग, तिसरा टाईप आहे पहा कंबाईन फुटिंग, चौथा टाईप आहे कॅन्टिलिव्हर फुटिंग, त्याच्यानंतर इन्व्हर्टेड आर्च फुटिंग आणि ग्रिलेज फाउंडेशन आणि नंबर 7 राफ्ट किंवा त्यालाच आपण म्हणतो मॅट फाउंडेशन. तर असे हे फाउंडेशनचे शालो फाउंडेशनचे टाईप्स आहेत ते आपल्याला 1 बाय 1 पाहायचे. जसं मी तुम्हाला सांगितलं शालो फाउंडेशन, द फाउंडेशन इज कन्सिडर शालो इफ द डेप्थ ऑफ फाउंडेशन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. ज्यावेळेस फाउंडेशनची डेप्थ ही त्याच्या विड्थपेक्षा कमी असते किंवा विड्थ एवढी असते त्यावेळेस त्या फाउंडेशनला आपण शालो फाउंडेशन म्हणतो. ओके. तर शालो फाउंडेशनचे टाईप्स आपल्याला पाहायचे. पहिला टाईप हे पहा वॉल फुटिंग. ह्या फिगरमध्ये दाखवले पहा वॉल फुटिंग. द फुटिंग इज यूज टू सपोर्ट द लोड बेरिंग स्ट्रक्चर्स आर वॉल फुटिंग किंवा त्याला आपण स्ट्रीप फुटिंगसुद्धा म्हणतो किंवा स्प्रेड फुटिंग फॉर द वॉल्स. द फुटिंग यूज टू सपोर्ट द लोड बेरिंग स्ट्रक्चर्स आर वॉल footings. The walls transfer the load of the footings
The walls transfer the load of the footings to the footings. These footings are usually limited to the shallow depth and loads are less. पहा, अशा टाईपचे जे फुटिंग्स असतात ते जनरली आपण जे लोड बेरिंगचे जे स्ट्रक्चर्स असतात त्यामध्ये अशा टाईपचे फुटिंग्स आपण प्रोव्हाइड करतो. पहा, तर ज्या काही वॉल्स असतात, वॉलच्या खाली अंडरग्राऊंड ह्या वॉल कन्स्ट्रक्ट केलेल्या असतात आणि काही वेळेस स्टेप वॉल फुटिंगसुद्धा प्रोव्हाइड केलेले असतात. आता जे काही लोड बेरिंग स्ट्रक्चर्स असतात, उदाहरणार्थ पुण्यातला जो शनिवारवाडा आहे तो लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे, तर त्या स्ट्रक्चरमध्ये अशा टाईपचे फुटिंग्स प्रोव्हाइड केलेले आहेत. वॉल फुटिंग्स आर युजली प्रोव्हाइडेड फॉर द लोड बेरिंग स्ट्रक्चर्स. ओके, द फुटिंग्स कॅन बी कन्स्ट्रक्टेड फ्रॉम द मेझनरी ऑर द प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. हे जी काही फुटिंग्स असतात ते एक तर आपण मेझनरीने त्याचं कन्स्ट्रक्शन करतो किंवा प्लेन सिमेंट कॉन्क्रीटने त्याचं कन्स्ट्रक्शन करत असतो. का इफ द लोड ऑफ द वॉल इज मोर, ज्यावेळेस वॉलचा लोड हा खूप जास्त असतो त्यावेळेस आपण स्टेप्स प्रोव्हाइड करतो, त्या ठिकाणी ऑफसेट्स प्रोव्हाइड करतो, जेणेकरून स्ट्रक्चरचा जो काही लोड आहे तो लार्ज एरियावरती आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. अशा पद्धतीने हे वॉल फुटिंग आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे, पहा, आयसोलेटेड फुटिंग. आयसोलेटेड फुटिंग आर प्रोव्हाइडेड टू एव्हरी इंडिव्हिज्युअल कॉलम सेपरेटली. प्रत्येक कॉलमसाठी हा फुटिंग प्रोव्हाइड केलेला असतो. ट्रान्सफर ऑफ लोड इज थ्रू द स्प्रेड ऑफ द फुटिंग ओव्हर एरिया. जे काही लोड ट्रान्समिशन आहे ते फुटिंग थ्रू, स्क्वेअर फुटिंग थ्रू हे ट्रान्समिट केलं जातं सबसॉईलवरती. तर ह्या फुटिंगला आपण जे मटेरियल यूज करतो ते जनरली हे RCCचं मटेरियल असतं. RCC सिमेंट कॉन्क्रीटचं मटेरियल यूज केलं जातं. तर याच्यामध्ये एक फिगर दाखवलेली पहा, याच्यामध्ये 3 टाईपचे फुटिंग्स या ठिकाणी शो केलेले आहेत. पहिला आहे रेक्टँग्युलर फुटिंग, दुसरा आहे रेक्टँग्युलर स्लोप फुटिंग आणि तिसरा आहे स्लोप फुटिंग. पहिला टाईप आहे पहा सिंगल फुटिंग, दुसरा टाईप आहे स्टेप फुटिंग आणि तिसरा टाईप आहे पहा स्लोप फुटिंग. तर जे स्लोप फुटिंग जे प्रोव्हाइड केलेले असतात ते इकॉनॉमिकल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपण स्लोप फुटिंग जनरली प्रोव्हाइड करतो. तर ह्या कन्स्ट्रक्शनसाठी वेगवेगळ्या टाईपचे मटेरियल यूज करतो आपण, RCC, PCC किंवा काही वेळेस काही सिच्युएशनमध्ये आपण मेझनरीचंसुद्धा कन्स्ट्रक्शन करतो. ह्या फुटिंगची जे काही शेप्स असतात रेग्युलर शेप, ज्याच्यामध्ये स्क्वेअर फुटिंग्स, रेक्टँग्युलर फुटिंग्स आणि सर्क्युलर फुटिंग्स आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट फुटिंग आपल्याला पाहायचे पहा कंबाईन फुटिंग. अ फुटिंग सपोर्टिंग 2 or more columns इज टर्म ॲज अ कंबाईन फुटिंग. ज्यावेळेस एकापेक्षा जास्त कॉलम्स हे फुटिंगवरती रेस्ट असतात त्यावेळेस त्या फुटिंगला आपण कंबाईन फुटिंग म्हणतो. ज्यावेळेस एका फुटिंगवरती 2पेक्षा जास्त कॉलम्स असतात त्यावेळेस त्या फुटिंगला आपण कंबाईन फुटिंग म्हणतो. सो दीज फुटिंग्स आर कन्स्ट्रक्टेड इन RCC. अशा टाईपची जी काही फुटिंग्स असतात त्या आपण RCC मटेरियलमध्ये कन्स्ट्रक्ट करतो. तर जनरली अशा टाईपचे जे फुटिंग्स असतात, आता याच्या फिगरमध्ये 2 टाईपचे फुटिंग्स या ठिकाणी शो केलेले आहेत. याचे 2 टाईपचे शेप असतात पहा. पहिला शेप असतो रेक्टँग्युलर फुटिंगचा आणि दुसरा शेप असतो ट्रॅपेझॉइडल फुटिंगचा. आता रेक्टँग्युलर फुटिंग आणि ट्रॅपेझॉइडल फुटिंग हे डिपेंड असतं कॉलमवरती पडणाऱ्या लोडवरती. जर दोन्ही कॉलमवरती जर सारखाच लोड पडणार असेल तर त्यावेळेस आपण त्या फुटिंगला किंवा त्यावेळेस आपण रेक्टँग्युलर फुटिंग डिझाईन करतो. पहा, दोन्ही कॉलमवरती सारखाच लोड येणार असेल तर त्यावेळेस आपण रेक्टँग्युलर फुटिंग डिझाईन करतो. परंतु ज्यावेळेस एका कॉलमवरती कमी लोड आणि दुसऱ्या कॉलमवरती जास्त लोड येणार असेल तर त्यावेळेस आपण ट्रॅपेझॉइडल कंबाईन फुटिंग डिझाईन करतो. तर कंबाईन फुटिंग जे अनइक्वल सेटलमेंट जे असतं ते प्रिव्हेंट करतं. कंबाईन फुटिंग्स प्रिव्हेंट्स द अनइक्वल सेटलमेंट. कंबाईन फुटिंगचे 2 टाईप आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं रेक्टँग्युलर फुटिंग आणि ट्रॅपेझॉइडल फुटिंग. डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल पहा. नेक्स्ट टाईप आहे पहा इन्व्हर्टेड आर्च फुटिंग. नेक्स्ट टाईप आहे इन्व्हर्टेड आर्च फुटिंग. इट इज सुटेबल टू बी यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द ब्रिजेस, टँक्स, अंडरग्राउंड सीवर्स अँड द रिझर्वायर्स. This type of foundation can be used for such structures where the load is concentrated over the column and where it is desired to distribute the load over a large area, or in such cases where
द बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल इज पुअर. पहा, जे ब्रिजेस असतात, टँक्स असतात, अंडरग्राऊंड सिवर्स असतात किंवा रिझर्वायर्स असतात, अशा टाईप्सची स्ट्रक्चर्स असतात, त्यासाठी आपण इन्व्हर्टेड आर्च फुटिंग प्रोव्हाइड करतो. ज्या ठिकाणी सॉईलची बेअरिंग कॅपॅसिटी ही कमी असते, पुअर असते, तर त्या सिच्युएशनमध्ये आपण इन्व्हर्टेड आर्च फुटिंग प्रोव्हाइड करतो. पायाची डायग्राम ह्या ठिकाणी ड्रॉ केलेली. नेक्स्ट टाईप ऑफ फुटिंग आहे कॅन्टिलिव्हर फुटिंग किंवाच आपण त्याला म्हणतो स्ट्रॅप फुटिंग. दिस टाईप ऑफ फुटिंग मे बी यूज where the distance between the column is so great that a combine become quite narrow and the high bending moment. ज्यावेळेस दोन कॉलममधलं डिस्टन्स हे खूप जास्त असतं, तर त्यावेळेस आपण अशा टाईपचं फुटिंग प्रोव्हाइड करतो. स्ट्रॅप फुटिंग इज अ स्पेशल टाईप ऑफ कंबाईन फुटिंग. टू इंडिव्हिज्युअल फुटिंग्स आर ॲट अ ग्रेटर डिस्टन्स अँड वन ऑफ द कॉलम इज क्लोज टू द प्रॉपर्टी लाईन. ज्यावेळेस दोन कॉलममधलं डिस्टन्स हे खूप जास्त असतं आणि त्या दोन कॉलमपैकी एक कॉलम हा प्रॉपर्टी त्याची जी लोकेशन आहे जर प्रॉपर्टी लाईनच्या जवळ असणार असेल, तर त्या केसमध्ये आपण स्ट्रॅप बीम प्रोव्हाइड करतो. पहा, त्या दोन्ही कॉलमला जोडण्यासाठी एक स्ट्रॅप बीम त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळंच ह्या फुटिंगला स्ट्रॅप बीम फुटिंग असंही म्हटलं जातं. ठीक आहे, तर याची डायग्राम ह्या ठिकाणी दाखवलेली आहे. पहा, याची डायग्राम तुम्हाला MSBT एक्झामला विचारली जाऊ शकते. नेक्स्ट टाईप ऑफ फुटिंग आपल्याला पाहायचं आहे. पहा, राफ्ट फुटिंग किंवा त्यालाच दुसरं नाव आहे पहा मॅट फुटिंग. तर राफ्ट और मॅट फाउंडेशन आर द कंबाईन फुटिंग्स लेड बिनीथ द एंटायर स्ट्रक्चर. पहा, हे जे काही मॅट फुटिंग किंवा राफ्ट फुटिंग दाखवलेलं आहे, तर सगळ्या कॉलमसाठी एकच फाउंडेशन प्रोव्हाइड केलेलं असतं. अशा फुटिंगला आपण मॅट फुटिंग किंवा राफ्ट फाउंडेशन म्हणतो. राफ्ट फुटिंग किंवा मॅट फाउंडेशन आपण अशा टाईपच्या फाउंडेशनला म्हणतो. पहा, राफ्ट और मॅट फाउंडेशन आर कंबाईन फुटिंग्स laid beneath the entire structures. They are used when the bearing capacity of the soil is low or the load of the building is high, which required more area for the footings. Thus mat foundation becomes economical in such cases. Mat foundation is also used to it is also used to control the differential settlement. मॅट फाउंडेशन आपण जनरली आपल्याला डिफरन्शियल सेटलमेंट जर कंट्रोल करायचा असेल, तर त्या केसेसमध्ये सुद्धा आपण राफ्ट किंवा मॅट फाउंडेशन आपण प्रिफर करतो. पहा, बेस्ड ऑन द लोडिंग द मॅट और द राफ्ट फाउंडेशन आर डिझाईन अँड कन्स्ट्रक्टेड अँड कॅन बी डिव्हायडेड इन 3 ग्रुप्स. पहा, बेसिकली राफ्ट फाउंडेशन हे त्याच्या लोडिंगवरती किंवा त्या फुटिंगवरती पडणाऱ्या लोडवरती 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलं जातं. पहिला ग्रुप आहे पहा सॉलिड स्लॅब सिस्टम, दुसरा टाईप आहे बीम स्लॅब सिस्टम आणि तिसरा टाईप आहे पहा सेल्युलर सिस्टम. तर ह्या एवढ्या डीपमध्ये आपल्याला जायचं नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं राफ्ट फुटिंग जे असतं ते नंबर ऑफ कॉलमसाठी म्हणजे त्या स्ट्रक्चरसाठी जेवढे काही आपण कॉलम कन्स्ट्रक्ट करत असतो त्या सगळ्या कॉलमसाठी एकच कंबाईन असं मॅट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं असतं, म्हणून त्याला आपण राफ्ट फुटिंग किंवा मॅट फुटिंग म्हणतो. जनरली ज्यावेळेस सॉईलची बेअरिंग कॅपॅसिटी खूप कमी असेल, तर त्या केसेसमध्ये आपण राफ्ट किंवा मॅट फाउंडेशन प्रोव्हाइड करतो. किंवा जर स्ट्रक्चरवरती येणारा जो काही लोड असेल तो खूप जास्त असेल, तर त्या ठिकाणी आपण मॅट फाउंडेशन प्रोव्हाइड करतो. पहा, जनरली जे 50 किंवा 60, 70, 80 मजल्याचे जे काही बिल्डिंग्स असतात, त्या बिल्डिंगसाठी राफ्ट किंवा मॅट फाउंडेशन आपण प्रोव्हाइड करतो, कारण की सॉईलची बेअरिंग कॅपॅसिटी ही कमी असते आणि ॲक्सॅवेशनसाठी जे काही नंबर ऑफ कॉलम्स असतात ते देखील खूप जास्त असल्या कारणामुळं जो ॲक्सॅवेशनचा एरिया तो खूप जास्त असेल, प्लॉट एरियाच्या निम्म्यापेक्षा जास्त हा जर ॲक्सॅवेशनचा जर एरिया जर असेल, तर त्या ठिकाणी जनरली आपण राफ्ट फाउंडेशन किंवा मॅट फाउंडेशन हे प्रोव्हाइड करत असतो. पहा, तर याची आणखी एक डायग्राम ह्या ठिकाणी दाखवलेली पहा राफ्ट किंवा मॅट फाउंडेशन. तर असं एकच बेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला असतो फुटिंग आणि त्यावरती नंबर ऑफ कॉलम्स त्या स्ट्रक्चरचे असतात. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे पहा ग्रिलेज फाउंडेशन. इट इज सुटेबल व्हेअर द बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल इज व्हेरी लो. ज्यावेळेस सॉईलची बेअरिंग कॅपॅसिटी खूपच कमी असते त्यावेळेस आपण अशा टाईपचा फाउंडेशन हे जनरली प्रिफर करत असतो. पहा, इट इज ऑल्सो सुटेबल व्हेअर द हेवी स्ट्रक्चरल लोड फ्रॉम द कॉलम्स पियर्स आर रिक्वायर्ड टू बी ट्रान्सफर्ड टू द सॉईल
ऑफ द लोड बेरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल. जनरली सॉईलवरती येणारी जी लोड आहे तो खूपच जास्त असेल तर त्या केसमध्ये आपण अशा टाईपचं फुटिंग प्रोव्हाइड करतो. तर याच्यामध्ये डायग्राम दाखवलेली पहा. याच्यामध्ये स्टील कॉलम, त्याच्याखाली बेस प्लेट, अँगल क्लीट प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्याखाली सेकंड लेअरला स्टील जॉईस्ट प्रोव्हाइड केलेले आहेत पहा, आणि फर्स्ट लेअरला पण जॉईस्ट प्रोव्हाइड केलेले आहेत, आणि त्याच्या सराउंडिंग ही कॉन्क्रिटिंग केलेले आहे पहा. तर अशा टाईपचं फाउंडेशन आपण ज्यावेळेस सॉईलची बेरिंग कॅपॅसिटी खूपच कमी असेल, लो असेल सॉईलची बेरिंग कॅपॅसिटी, आणि स्ट्रक्चरवरती हेवी लोड येणार असेल, तर सबसॉईलवरती हेवी लोड येणार असेल, तर त्यावेळेस आपण ग्रिलेज फाउंडेशन हे प्रोव्हाइड करत असतो. तर असे हे एक 7 टाईप आपण पाहिले 5 शॅलो फाउंडेशनचे. तर परत एकदा थोडक्यात सांगतो. तर फाउंडेशन म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ स्ट्रक्चर विच इज कन्स्ट्रक्टेड बिलो द ग्राउंड लेवल. फाउंडेशन म्हणजे काय, आतापर्यंत आपण काय पाहिलं, फाउंडेशन पाहिलं. इट इज अ पार्ट ऑफ स्ट्रक्चर विच इज कन्स्ट्रक्टेड बिलो द ग्राउंड लेवल विच ट्रान्समिट द लोड ऑफ द सुपरस्ट्रक्चर टू द सबसॉईल इज कॉल्ड एज अ फाउंडेशन. त्यानंतर आपण फाउंडेशनचे पर्पज पाहिले पहा. फाउंडेशन आपण यासाठी प्रोव्हाइड करतो जेणेकरून स्ट्रक्चरचा जो काही लोड आहे तो हार्ड स्ट्राटावरती डायरेक्टली रेस्ट होईल, त्यासाठी आपण फाउंडेशन प्रोव्हाइड करत असतो. वाईड एरियावरती जर आपल्याला लोड डिस्ट्रीब्यूट करायचा जर असेल तर त्यासाठी आपल्याला फाउंडेशनची रिक्वायरमेंट असते. स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी इन्क्रीज करायचं असेल तर त्यासाठी आपण फाउंडेशन प्रिफर करतो पहा. लॅटरल मुवमेंट टाळायचं असेल तर त्यासाठी आपण फाउंडेशन हे योग्य प्रकारचं फाउंडेशन आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे. अनइक्वल सेटलमेंट जर प्रिव्हेंट करायचं असेल तर त्यासाठी फाउंडेशन लागतं. आणि स्लायडिंग आणि ओव्हरटर्निंग हे टाळायचं असेल, हे प्रिव्हेंट करायचं असेल तर त्यासाठी आपण फाउंडेशन प्रिफर करतो पहा. त्यानंतर आपण पाहिलं क्लासिफिकेशन ऑफ फाउंडेशन. 2 टाईपचे फाउंडेशन आहेत, शॅलो फाउंडेशन आणि डीप फाउंडेशन. शॅलो फाउंडेशन म्हणजे अशा टाईपचं फाउंडेशन ज्याच्यामध्ये ॲक्सेव्हेशनची डेप्थ ही त्याच्या विड्थपेक्षा कमी असते किंवा विड्थ एवढी असते, त्यावेळेस त्या टाईपच्या फाउंडेशनला आपण शॅलो फाउंडेशन म्हणायचो. त्याच्यानंतर आपण पाहिलं पहा आयसोलेटेड फुटिंग, कंबाईन फुटिंग, राफ्ट फुटिंग, ग्रिलेज फाउंडेशन, वॉल फुटिंग आणि स्ट्रॅप फुटिंग, अशा शॅलो फाउंडेशनचे काही टाईप्स पाहिले. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला डीप फाउंडेशन पाहायचे. काय आहे डीप फाउंडेशन? त्याच्यानंतर पाईल फाउंडेशन म्हणजेच काय, केजन फाउंडेशन म्हणजेच काय, कशासाठी आपण केजन्स फाउंडेशन प्रोव्हाइड करू, त्याच्या ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, वेल फाउंडेशन कशाला म्हणायचं, त्याच्या ॲप्लिकेशन्स काय काय आहेत. तर हा जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहू. थँक्यू.